नमस्कार. आज आपण पाहणार आहेत पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे महात्म्य व कथा. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणतात, श्रीकृष्णा, तुझ्याकडून एकादशी महात्म्य ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे. आता मला अधिक मासातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव, व्रतविधी आणि महात्म्य सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, ही एकादशी परमा नावाने विख्यात आहे. ही पवित्र, पापनाशक, ऐश्वर्यदायक आणि मोक्ष मिळवून देणारी आहे. जे हिचे व्रत करतात ते खरोखरच धन्य होतात. मी तुला पद्मिनी एकादशीचा संपूर्ण व्रतविधी सांगितला आहे. त्या विधानाप्रमाणेच हिचे आचरण करावे. या दिवशी भगवान नरोत्तमाची म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूची भक्तिभावाने पूजा करावी. मी पूर्वी ऋषींमध्ये बसून या एकादशीची कथा श्रवण केली आहे, तीच तुला कथन करतो. कांपिल्य नगरात सुमेधा नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत असे. तो धर्मशील आणि सद्वर्तनी होता. पवित्रा ही त्याची पत्नी, तीही सद्गुणी आणि साध्वी होती. पुढे पूर्वकर्मामुळे तो दरिद्री झाला. त्याच्याकडे धन धान्य राहिले नाही. त्याच्यावर दुसऱ्यांकडे याचना करण्याची वेळ आली, पण कोणीही वस्त्र, अलंकार, भिक्षा, भोजन देईना. अशा प्रकारे दैवाने पाठ फिरविल्यामुळे त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. आला दिवस महत्प्रयासाने जाऊ लागला, पण त्या कठीण परिस्थितीतही पवित्रा कधी उदास राहिले नाही. तिने कोणतीही तक्रार वा मागणी केली नाही. ती स्वतः उपाशी राहून अतिथीला भोजन द्यायची, पतीला सर्वतोपरी मदत करायची, त्याची सेवा करायची. अशा प्रकारे आपली पत्नी आपल्यासाठी किती काबाड कष्ट करते आहे हे पाहून सुमेधाला दुःखाचा उमाळा यायचा. तो नशिबाला दूषणे द्यायचा, आपल्या दुर्भाग्याची निंदा करायचा. एके दिवशी तो फारच व्यथित झाला. मग मनोमन काही विचार करून पवित्रेला म्हणाला, प्रिये, आपल्यावर मोठा दुर्धर प्रसंग ओढावला आहे. निर्वाह चालविणेही कठीण जात आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी अहर्निश प्रयत्न करतो आहे. धनिकांना विनंत्या करतो आहे, पण ब्राह्मण असूनही मला कोणी विचारित नाही. सद्भावाने दयेने द्रव्य देत नाही, दान देत नाही. त्यामुळे मला मोठी चिंता उत्पन्न झाली आहे. काय करावे, कोठे जावे, काहीच कळत नाही. अशा प्रसंगी शहाणे लोक नशिबावर विसंबून परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाहीत. ते उद्यमाची प्रशंसा करतात. त्यातही एके ठिकाणी राहून काही साध्य होत नसेल तर अन्यत्र जातात. म्हणून मीही द्रव्यार्जनासाठी परदेशी जाण्याचा निश्चय केला आहे. तुझी अनुमती मिळाल्यावर मी लगेच प्रस्थान करतो. सुमेधाचे बोलणे ऐकून पवित्रेच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हात जोडले आणि अधोवदन होऊन नम्रपणे त्याचे सांत्वन करून म्हणाली, नाथ, तुमची अनुज्ञा असेल तर मी काही बोलू इच्छिते. हे माझे म्हणणे ऐकून तुम्हाला कदाचित बरे वाटेल किंवा वाईट वाटेल, पण तुम्ही सुजान आहात, म्हणून मी जे काही बोलणार आहे त्यावर यथायोग्य विचार करून जो तुम्हाला हितकारक वाटेल तोच निर्णय घ्याल असे मला वाटते. मनुष्यजन्मात आपल्याकडून जी काही शुभाशुभ कर्मे घडत असतात त्यांची शुभाशुभ फले जन्मोजन्मी प्राप्त होतात. हा कर्माचा सिद्धांतच आहे. आपण पूर्वजन्मी जे काही सत्कर्माचरण करतो, धन, विद्या, भूमी आदी दाने देतो किंवा जे काही अधर्माचरण करतो, त्यानुसारच ब्रह्मदेवाकडून आपल्या भाग्याचा लेख भाळी लिहिला जातो आणि आपणच केलेले कर्म भोगण्यासाठी फिरून आपल्याकडेच येते.
ते प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते. त्याला अन्य पर्याय नाही. म्हणून जे भाग्यात आहे, जेवढ्या प्रमाणात व जेवढ्या कालावधीसाठी आहे, ते कोठेही गेलो तरी प्राप्त होतेच. पण जे भाग्यात नाही, ते स्वर्णमय मेरू पर्वतावर किंवा पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेलो तरी प्राप्त होत नाही. नाथ, पूर्वजन्मी तुमच्याकडूनही काही दानधर्म घडला नसेल, कोणाला साह्य केले गेले नसेल, कोणाचे सांत्वन करण्यात आले नसेल, म्हणूनच तुम्हाला ही अपेक्षा, अनास्था व दुरावस्था सहन करावी लागत आहे. तुम्ही परदेशी गेलात तर मला येथे क्षणभरही करमणार नाही. पतिविरहित स्त्रीला समाजात कोणीही विचारित नाही. लोक अभागिनी म्हणून तिची उपेक्षा करतात. तिला वारंवार अपमान सोसावा लागतो. आई, वडील, बंधू, सासू, सासरे, आप्त हे तरी किती बघणार आणि कुठवर सांभाळणार? स्वजनांची ही कथा तर इतरांचे काय सांगावे. म्हणूनच म्हणते, तुम्ही परदेशी जाऊ नका. आपण आहे त्याच परिस्थितीला तोंड देत येथेच राहू. भगवंत विश्वाचा स्वामी आहे. तो सर्वांची चिंता वाहतो. जे त्याला द्यायचे आहे ते तो येथेच देईल. म्हणून आपण भविष्याविषयी शुभच चिंतावे, कारण हेही दिवस जाणारे आहेत. अशा प्रकारे पवित्रेचे धीर देणारे बोलणे ऐकून सुमेधाने परदेशी जाण्याचा विचार रहित केला आणि तो तेथेच राहिला. मग ते दोघे मिळून संसाराचा गाडा ओढू लागले. त्यानंतर काही दिवसांनी एक विशेष घटना घडली. महामुनी कौंडिन्यांचे त्यांच्या घरी आगमन झाले. त्यांना पाहून सुमेधाला अतिशय आनंद झाला. त्याने पत्नीसह सामोरे जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला व म्हणाले, हे विभो, माझे भाग्य खरोखरच थोर आहे, म्हणून मला तुमचे दर्शन घडले. त्यामुळे माझे संपूर्ण जीवन सफल झाले आहे असे मला वाटते. मग सुमेधाने उत्तम आसनावर बसवून अर्घ्यपाद्यादी उपचारांनी त्यांची भक्तिपूर्वक पूजा केली. त्यांना भोजन दिले. भोजनानंतर ते निवांत आहेत असे पाहून पवित्रेने त्यांना वंदन केले. मग अतिशय विनयाने आपली प्रापंचिक स्थिती कथन केली. म्हणाली, महाराज, संसाराचे रहाटगाडगे ओढून ओढून मन अगदी विटून गेले आहे. मागील जन्मात आमचे काय चुकले हेच कळत नाही. परिस्थितीला कंटाळून माझे पती मला येथेच ठेवून द्रव्यप्राप्तीसाठी परदेशी जाण्याचा विचार करीत होते. तेव्हा दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही आणि प्रारब्धात जे लिहिलेले आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही, असा युक्तिवाद करून मी महत्प्रयासाने त्यांना थांबविले आहे. त्यांनी बेतरहित केलेला असला तरी आमच्या कष्टांना अंत नाही. आज मोठ्या भाग्यानेच तुम्ही येथे आलेले आहात, म्हणून जेणेकरून आमच्या दारिद्र्याचे कायमचे निरसन होईल आणि आमच्यासारख्या प्रापंचिकांना दानाशिवाय विद्या व धनसंपत्ती प्राप्त होईल, असा एखादा व्रत, तीर्थ, तपादी श्रेष्ठ उपाय सांगा. तेव्हा पवित्रेची मनस्थिती जाणून कौंडिन्यांचे मन द्रवले. त्यांनी काही वेळ शांतपणे विचार केला व म्हणाले, हे साध्वी, मी तुला एक श्रेष्ठ व्रत सांगतो. त्याच्या पुण्यप्रभावाने तुझ्या समस्त पातकांचा नाश होऊन तुझी दुःख दारिद्र्यरूपी पीडा कायमची जाईल. अधिक मासात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला परमा एकादशी म्हणतात. या दिवशी विधीपूर्वक व्रताचरण करावे. श्रीहरीचे पूजन, उपोषण व रात्रसमयी भगवंता प्रीत्यर्थ भजन, कीर्तन, नृत्य, गायन, हरिकथा यांचे आयोजन करून सद्भावाने जागरण करावे. त्या योगे व्रतकर्त्याला धन, धान्य, ऐश्वर्य मिळून तो सर्वार्थाने सुखी होतो. कुबेराने हे उत्तम व्रत केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्यास धनाचा अधिपती केले. हरिश्चंद्राने आपत्कालात आपल्या पत्नीला व पुत्राला विकले होते, पण परमा एकादशीच्या व्रताचरणाने त्याच्या सर्व संकटांचे निवारण झाले. त्याला पत्नी,
पुत्र व गेलेले निष्कंटक राज्यही प्राप्त झाले. म्हणून तू सुद्धा या कल्याणप्रद व्रताचे आचरण कर. कौंडिन्यांनी तिला त्या व्रताचा संपूर्ण विधी समजावून सांगितला. मग सुमेधाला अधिक मासातील पंचरात्र व्रताचा विधी कथन केला. ते म्हणाले, हे द्विजोत्तमा, अधिक मासात हे पावन व्रत केले असता मनुष्याला उत्तम ऐश्वर्य प्राप्त होते आणि मुक्तीही मिळते. हे व्रत करणाऱ्याने परमा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नान, संध्या, जपादी नित्यकर्मे झाल्यावर पंचरात्र व्रताचा नियम संकल्पपूर्वक ग्रहण करावा. जो मनुष्य परमा एकादशीपासून अमावस्येपर्यंत सलग 5 दिवस प्रातस्नान करून उपोषण करतो, तो माता, पिता, भार्येसह वैकुंठाला जातो. जो उपरोक्त 5ही दिवस एक वेळ भोजन करतो, तो सर्व पापातून मुक्त होऊन स्वर्गलोकी जातो. जो प्रातस्नान करून हे 5ही दिवस ब्राह्मणाला भोजन देतो, त्याने देव, दैत्य, मानवांसह सर्व विश्वालाच भोजन दिले असे निश्चित समजावे. जो मनुष्य हे 5 दिवस ब्राह्मणाला शुद्ध जलाने भरलेला एक कुंभ नित्यदान देतो, त्याने संपूर्ण ब्रह्मांडच दान दिल्यासारखे होते. जो मनुष्य या व्रतात ब्राह्मणाला नित्य तिलपात्र दान देतो, तो त्या पात्रात जितके तीळ असतील तितकी वर्षे स्वर्गलोकी राहतो. जो मनुष्य हे 5ही दिवस साजूक तुपाने भरलेले पात्र ब्राह्मणाला दान देतो, तो सूर्यलोकी जातो. जो मनुष्य या व्रतकाळात ब्रह्मचर्य पाळतो, तो स्वर्गलोकी जातो व अप्सरांसह सर्व सुखांचा उपभोग घेतो. कौंडिन्य ऋषी म्हणाले, पवित्रे, तू परमा एकादशी व्रत कर आणि आपल्या पतीसह या पंचरात्र व्रताचेही विधीपूर्वक आचरण कर. याच्या पुण्यप्रभावाने तुला धन, धान्य, ऐश्वर्य, सन्मान सर्व काही मिळेल. तू सुमेधासह स्वर्गलोकी जाशील. धर्मा, ते शुभवचन ऐकून त्या दोघांना मोठे समाधान वाटले. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी कौंडिन्य ऋषींना कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यांनीही प्रसन्न चित्ताने त्यांचा निरोप घेतला आणि मार्गस्थ झाले. सुमेधा आणि पवित्रा यांना दुःखमुक्तीचा उपाय मिळाला होता. म्हणून पुढे अधिक मासात कृष्ण एकादशीच्या दिवशी त्या दोघांनी स्नान केले आणि कौंडिन्यांच्या उपदेशानुसार परमा एकादशीच्या व्रतासह भावभक्तीने पंचरात्र व्रतही केले. त्या व्रतांच्या पुण्यप्रभावाची त्यांना लवकरच प्रचिती आली. एके दिवशी कौंपिल्य नगराचा राजपुत्र दैवाने प्रेरणा दिल्यामुळे आकस्मिक त्यांच्या घरी आला. त्यांची दैन्यावस्था पाहून त्याला अतिशय करुणा आली. त्याने दोघांना संसारासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याने युक्त असलेले एक नवीन आणि प्रशस्त भवन दिले. त्या दोघांचे तेथे विधीपूर्वक वास्तव्य करविले. त्या समयी त्या नगराचा राजाही तेथे उपस्थित होता. सुमेधाचे तप पाहून तो अतिशय प्रसन्न झाला. त्याने त्याची प्रशंसा केली आणि आपल्या प्रासादात परतला. अशा प्रकारे परमा एकादशीचे उपोषण व पंचरात्र व्रत केल्यामुळे सुमेधा ब्राह्मणाचे सर्व पातक नष्ट झाले. त्याचे भाग्य उजळले. त्याला सौख्य आणि ऐश्वर्य प्राप्त झाले. त्याने पत्नीसह सर्व सुखांचा उपभोग घेतला आणि तिला समवेत घेऊनच वैकुंठाला गेला. धर्मा, अधिक मासातील परमा एकादशी आणि त्या तिथीपासून अमावस्येपर्यंत करावयाचे पंचरात्र व्रत यांचे पुण्य वर्णन करण्यास मीही समर्थ नाही. तरीही त्याविषयी थोडक्यात सांगतो. परमा एकादशीचे व्रत करणाऱ्याला पुष्करादी सर्व पवित्र तीर्थामध्ये स्नान केल्याचे, गंगादी समस्त पावन सरितांमध्ये स्नान केल्याचे, गोदानादी समस्त श्रेष्ठ दाने दिल्याचे, गयाक्षेत्री श्राद्ध करून पितरांना संतुष्ट केल्याचे आणि व्रतखंड प्रकरणात सांगितलेली सर्व व्रते केल्याचे महान पुण्य प्राप्त होते. मनुष्यामध्ये ब्राह्मण, चतुष्पादामध्ये धेनू आणि देवांमध्ये इंद्र श्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे सर्व मासांमध्ये अधिक मास श्रेष्ठ आहे.
त्यातही त्या मासातील शेवटचे 5 दिवस महापातकांचा नाश करणारे म्हणून विशेष महत्त्वाचे आहेत. पद्मिनी आणि परमा या दोन्ही एकादशा पापांचे पर्वत नाहीसे करणाऱ्या आहेत. हे लक्षात घेऊन जाणत्या मनुष्याने यातील एक तरी एकादशी अवश्य करावी. म्हणून अत्यंत दुर्लभ असा नरजन्म प्राप्त होऊनही जे लोक अधिक मासात प्रातस्नान करीत नाहीत व एकादशीचे उपोषणही करीत नाहीत त्यांना आत्मघातकीच म्हटले पाहिजे. 84 लक्ष योनींमध्ये भ्रमण केल्यानंतर मोठ्या पुण्याईने मनुष्य योनीत जन्म मिळतो. त्याचे सार्थक करण्यासाठी कल्याणप्रद परमा एकादशीचे अवश्य आचरण करावे. जे लोक मला प्रिय असलेल्या अधिक मासात शुभकारक परमा एकादशीचे भक्तिभावाने विधीपूर्वक व्रत करतात ते स्वर्गलोकी इंद्राप्रमाणे श्रेष्ठ ऐश्वर्य भोगतात आणि तेथून त्रिभुवन वंदित वैकुंठाला जातात. धर्मा, तू जिज्ञासेने विचारलेस म्हणून मी परमा एकादशीचे संपूर्ण महात्म्य तुला कथन केले. म्हणून तूही या व्रताचे आचरण कर. हे महात्म्य श्रवण पठन केल्याने मनुष्याला सहस्र गायी दान केल्याचे पुण्य लाभते. याप्रमाणे अधिक मासातील परमा एकादशीचे महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.